माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंढे सर यांच्या निर्देशनाखाली तसे मार्गदर्शनाखाली त्यांनी सुरू केलेला सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत आपण लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी या गावामध्ये नीलकंठेश्वर दूध संकलन केंद्र यावर छापा टाकला होता। त्या छाप्यामध्ये आपल्याला तिथे त्याच्या चिलिंग सेंटरवर आणि त्याच्या स्टोरेजमध्ये वे पावडरच्या आपल्याला गुन्हे सापडल्या, जवळपास 60 गुन्हे सापडलेल्या तिथे। जवळपास त्यामध्ये पारस वे पावडर, नंतर सोनाई वे पावडर, मिल्की मिस वे पावडर यांच्या ह्या पूर्णपणे गुन्ह्या होत्या जवळपास 2,25,000च्या। आणि हा तिथला जो मिल्क टँक होता त्याच्यामध्ये 7,500 लिटर दूध होतं। त्यामुळे आपण ते जागेवरच जवळपास 2,77,500 रुपयाचं दूध आपण तिथेच नष्ट करून टाकलेलं आहे आणि सदर व्यक्तीवर आपण गुन्हा पण दाखल केलेला आहे। BNS कलम तसेच आपल्या FSSA ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणावरून जो आपला जो चिलिंग सेंटरवाला होता तो त्याचा टँकर हैदराबाद या ठिकाणी पाठवायचा। हैदराबादमध्ये दिव्या एंटरप्राइजेस तिकडे एक डेअरी आहे त्यामध्ये तो पाठवायचा, सरस्वती डेअरी आहे त्या ठिकाणी तो पाठवायचा। संभाजीनगरमध्ये जी कारवाई करण्यात आलेली आहे, फुलंब्री या गावामध्ये सिद्धेश्वराय मिल्क डेअरी होती, त्यामध्ये जे गोवर्धन वे पावडर होती आणि ब्लॅकपॉल वे पावडर याचा जवळपास 1.5 लाखाचा साठा आपल्याला सापडलेला आहे। त्या अंतर्गत आपण तिथलं जी प्रिमाइस होतं ते सील केलं, त्याचं लायसन्स पण सस्पेंड करून टाकलेलं आहे लगेच ऑन द स्पॉट। आणि त्यानुसार त्यांनी जो पुरवठा केला होता दुधाचा जवळपास 3,500 लिटर दूध होतं त्याच्याकडे ते मिक्स केलेलं, तर आम्ही ते तिथंच जागेवर ते पण नष्ट करून टाकलेलं आहे। तिथून तो शिवकृपा डेअरीला ते दूध पाठवायचा आणि शिवकृपा डेअरी तिथून ते अमूल सेंटर आणि सोनाई मिल्क सेंटर हे जे मोठमोठ्या डेअऱ्या आहे त्यांच्याकडे ते दूध पाठवायचं आहे। तर त्या अंतर्गत आपण शिवकृपा डेअरीचा पण परवाना आपण रद्द केलेला आहे शेड्यूल 4च्या अनुषंगे आणि सदर यांच्यावर आपलं फुलंब्री पोलीस स्टेशन इथे आपण FIR पण दाखल केलेला आहे। सदर अजून आपली एक कारवाई अजून धाराशिवमध्ये पण झाली होती। धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम इथे तिथे मधुबन ट्रेडिंग कंपनी नावाचा एक ट्रेडर होता, तो सगळ्यांना वे पावडर सप्लाय करत होता आणि त्या अनुषंगे त्याचं नाव आहे बाळासाहेब गोडगे। तर त्या अंतर्गत आपण त्याच्याकडे जवळपास 25 किलोच्या वे पावडरच्या गुन्ह्या जप्त केलेल्या आहे। जवळपास 2 लाखाचा माल तो जप्त केला तिथे आणि सदर त्याचं गोडाऊन पण आपण सील केलेलं आहे, त्याचा लायसन्स परवाना पण आपण जागेवरच तात्काळ निलंबित केलेला आहे। त्या अनुषंगे पण त्यावर पण आणि तसे त्यांनी ज्यांना दूध प्रोव्हाइड केलं होतं जे छोटे संकलन केंद्र आहे तिथले, जसं टेंबी आई दूध संकलन केंद्र आहे आणि नंतर ईश्वरी दूध संकलन केंद्र आहे भूम तालुक्यामध्ये छोट्या गावांमध्ये, तर त्यांच्यावर पण आपण गुन्हा रजिस्टर केलेला आहे। नांदेडमध्ये जी कारवाई झालेली आहे त्यामध्ये सोयाबीन सूर्यफूल जे आपलं ऑइल आहे त्याचे जरा मिसब्रँडिंग किंवा लेबल वगैरे कॉन्ट्राव्हेन्शनच्या अंतर्गत तो साठा आपण जवळपास 3.5 लाखाचा साठा काल जप्त करण्यात आलेला तिथे आणि त्याच्यावर पुढील कारवाई चालू आहे। तक्रारी रजिस्टर होताच आहे, कारण की आपण जसं अवेअरनेस केलेलं आहे त्या अंतर्गत लोक पण तेवढेच अवेअर झालेले आहे। त्या अनुषंगे जर कुठे जर त्यांना भेसळ वाटते, काही असं डाऊटफुल वाटतं आहे तर ते आपल्याला लगेच कॉन्टॅक्ट पण करत आहे आणि त्या अनुषंगे आपण तिथे आपले अधिकारी जसे आहेत म्हणजे जितके अवेलेबल आहे त्या अनुषंगे आपण त्या कारवाई पण निपटारा करायचा प्रयत्न करतो आहे। नाही, कलर जे आहेत जे स्वीटमध्ये कलर अलाउड आहे 100 ppm पर्यंत, मग त्या अनुषंगे ते कलर जास्ती टाकत असतील म्हणून आता ते कमी झालेले त्यांचं, त्यांना प्रमाण कळालं असलं किती टाकायचं आहे काय टाकायचं आहे त्या अनुषंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।